कथेचं नाव आहे मीरा. मीरा ये मीरा, उठ लवकर, आज कॉलेजचा पहिला दिवस आहे ना. आज पहिल्याच दिवशी उशिरा जाणार का? मीराची आई मीराला कॉलेजला जायला उशीर होईल म्हणून अर्धा तास उठवत होती, पण मॅडम काय उठायला तयार नव्हत्या. मीरा आई बाबांची लाडकी एकुलती एक लेक. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. बाबा दादासाहेब क्लार्क होते आणि तिची आई प्रभा गृहिणी होती. एक सामान्य माणसाचं कुटुंब होतं. मीरा, आई काय ग, तू किती उशीर केला उठवायला? मला आज तुझ्यामुळे उशीर होणार जायला. उठून तनतन करतच आवरायला सुरुवात करते. आई, हे बरं आहे तुझं, एकतर उठवा ते उठवा आणि स्वतः उशिरा उठून मलाच बोलते. वा, हुशार आहे ग. बाबा, मीरा सावकाश जाग, उशीर झाला म्हणून गाडी जोरात चालवू नकोस, नाहीतर आज रिक्षा करून जा. मीरा, बाबा रिक्षाने अजूनच लेट होईल मला, मी गाडी घेऊनच जाते आणि मी सावकाश जाईन, काळजी करू नका. आई, मीरा चहा नाश्ता कर ग, आणि डब्बाही तयार करून ठेवला आहे, तोही ने. मीरा, आई मला खूप उशीर झाला आहे, मला आता तुझं काहीही नको, मी बाहेर खाईन काहीतरी. आई, ही मुलगी कधी सुधारणार काय माहिती, एवढी मोठी झाली आहे पण बालिशपणा काही हिचा जात नाही. बाबा, मोठी कुठं ग, लहानच आहे अजून माझी परी. आई, तुम्ही लाडवून ठेवल्यावर तुमच्या लाडक्या लेकीला मी काय बोलणार? मीरा, हो मग मी आहेच लाडकी लेक. बाबांची, आय लव्ह यू बाबा. बाबा, आय लव्ह यू टू बाळा. हे घे पैसे, ठेव जवळ तुझ्या आणि खा काहीतरी कॅन्टीनमध्ये. मीरा, नको बाबा, आधी दिलेले पैसे आहेत, माझ्याजवळ लागले तरी सांगेन मी, हवं तर आईजवळ ठेवा. बाबा, बरं, आणि एक गोष्ट, कॉलेजचे हे शेवटचं वर्ष आहे, खूप मन लावून अभ्यास कर, बाकी कुठेही लक्ष द्यायचं नाही. तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावं लागणार आहे. काही लोकांमुळे त्रास होतो आपल्याला, पण दुर्लक्ष करायचं. अति करायला लागले तर कंप्लेंट कर, समजलं? आणि काळजी घे बाळा. आई, मीरा तुझं स्वप्न काही मला पटत नाही बघ, दुसरं काहीतरी कर ना. अगं, आमची एकुलती एक मुलगी आहेस आणि IPS बनण्याचे स्वप्न बघतेस, आम्हाला कसा वेळ देऊ शकणार बाळा? लग्न झाल्यावर तुला जमेल हे सगळं. मीरा, आई तुला सांगितलं ना, लग्नाचा विषय नको मला, आधी स्वप्न पूर्ण करणार मग बघू पुढे. आणि जरी एकुलती एक असली तरी काय झालं, मी कायम तुमच्या सोबत राहणार आहे. चला, मला खूप उशीर होतोय, बाय बाय. मीरा गाडी घेऊन निघून गेली. तिला IPS व्हायचं होतं, तशी ती खूप हुशार आणि प्रत्येक वेळी संकटांवर मात करण्यासाठी तत्पर असायची. जिद्दी होती, कशालाही घाबरत नसायची. नेहमी तिला स्वतः काहीतरी करण्याची चिकाटी असायची. आई, कसं होणार आहे या मुलीचं देवाला ठाऊक. तुम्हाला उशीर नाही होत का ऑफिसला जायला? आवराना पटकन. बाबा, उगाच काळजी करू नकोस तू, सगळं ठीक होणार आहे, मी तयार होतो. रूममध्ये जातात. कॉलेजजवळ मीरा पोहोचली. गेटजवळच तिची मैत्रीण तिची वाट बघत उभी होती. पूर्वा, काय ग, तुला काय अक्कल आहे का नाही? एवढा उशीर करतं का कोण? तिच्यावर चिडते. मीरा, का ग एवढी का चिडलीस? तू काय झालं, अर्धा तास फक्त लेट झालं, तेही रात्री अभ्यास करत होते ग स्पर्धा परीक्षेचा, त्यामुळे उशिरा झोपले. सॉरी डिअर. पार्किंगमध्ये मीरा गाडी लावून दोघी क्लासकडे निघाल्या. पूर्वा जरा रागातच होती, तिच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत होतं. मीरा, काय झालं पूर्वा, एवढी का रागावलीस तू? मी सॉरी म्हणाले ना, आणि प्रॉमिस उद्यापासून लवकर येईन, तुला जास्त वाट बघायला लावणार नाही. मग तर झालं, खुश का मॅडम? चला आधी थोडं खाऊन घेऊ, मग क्लासला जाऊ. तसंही आज काही लेक्चर नाही होणार, सगळ्यांची ओळख करून घेत असतात. पूर्वा, मीरा, आज पहिल्याच दिवशी मूड घालवला ग माझा काही मूर्खांनी, खूप राग येतोय, पण काही उपयोग नाही, आपण काहीच नाही करू शकत. मीरा, काय झालं, कोणी त्रास दिला का? कोणी काही बोललं का तुला? त्याचं नाव सांग फक्त, मी बघतेस त्याला. पूर्वा, नको मीरा, आपल्याला रोज कॉलेजला यावं लागेल, कारण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला शिक्षणाची गरज आहे. कुठे असल्यांकडे लक्ष द्यायचं. मीरा, पूर्वा, आपल्या दोघींचं IPS अधिकारी व्हायचं स्वप्न आहे, आपण असल्या छोट्या छोट्या गोष्टीतून अनुभव घ्यायचा आहे. आपण जे चूक करतात त्यांना शिक्षा द्यायलाच हवी, म्हणजे बाकीचे धडा घेतील आणि पुन्हा अशी चूक कोण करणार नाही. आपण मुली आहोत म्हणून कोणाला घाबरायचं नाही, आपली सुरक्षा आपण स्वतःच करायला हवी. सांग, कोणी त्रास दिला? पूर्वा, मीरा, तुझं बरोबर आहे, आपल्याला घाबरून कसं चालेल, बिंदास आणि बेधडक
वागायलाच हवं. चल, गेट समोर ती टवाळखोरांचा ग्रुप बसला आहे तिकडे. त्यातल्या एकाने माझी छेड काढली. तो बड्या बापाचा आहे म्हणून दादागिरी चालू आहे त्याची. आपण त्याला चांगला धडा शिकवू. दोघे मिळून त्या ग्रुप समोर येऊन उभ्या राहतात. सगळी मुले त्यांच्याकडे बघून हसतात. त्यातला एक मुलगा जो ग्रुपचा मेन होता सिगारेट ओढत त्यांच्यासमोर येतो. त्याचं नाव समीर असतं. त्याचे वडील राजकारणात होते, त्यामुळे तो कोणाला घाबरत नसायचा. प्रत्येक वेळी त्याची दादागिरी चालू असायची. सगळे त्याला कंटाळले होते, पण त्याच्या विरोधात कोणीच जात नव्हते. आज ह्या दोघींनी पहिल्यांदा हिम्मत करून त्याच्यासमोर आल्या होत्या त्याला धडा शिकवायला. मीरा, काय रे, का छेड काढली तू हिची? समीर, तुला काय करायचंय ग? तुझ्या कुठे वाटायला गेलो मी? त्या हिरोईनच्या वाटायला गेलो. तुला राग आला का तुला सोडून तिला बोललो म्हणून? यावर सगळी मुले हसायला लागली. त्यांच्या गोंधळामुळे तिथे खूप गर्दी जमा झाली. काही फक्त मजा बघायला आलेली होती, कारण त्यांना माहिती होतं त्या मुलाच्या आजपर्यंत कोणी वाटायला गेले नव्हते. जरी गेले तरी त्याची समीर वाट लावत होता, पण यावेळी उलट होणार असं वाटत होतं. मीरा समीरच्या जवळ गेली. काय करणार रे तुम्हाला, असं म्हणून एका जोरात कानाखाली वाजवते. समीर गालाला हात लावून तिच्याकडे रागात बघत, तुला सोडणार नाही अशी धमकी देत होता. मीरा, ए जा रे, तुला मी नाही घाबरत. काय करायचं ते कर. परत कॉलेजमध्ये कोणत्या मुलीची छेड काढताना दिसलास ना तर माझ्याशी गाठ आहे. आज फक्त एका झापडीत सरळ झाला, परत हातपाय गळ्यात देईन तुझ्या. पूर्वा, एक तू पण वाजव त्याच्या, म्हणजे सुधारेल जरा. पूर्वा समीरच्या जवळ जाऊन एक वाजवते. पुन्हा अशी चूक नाही करायची, सोडणार नाही आम्ही तुला. मीरा, इथे असलेल्या प्रत्येक मुलांनी लक्षात ठेवायचं, हे जरी कॉलेज असलं तरी इथं शिकायला यायचं, टाइमपास करायला नाही. आणि मुलींची छेड काढली तर माझ्याशी गाठ आहे. चुकीला माफी नाही. टाइमपास करायला कॉलेजमध्ये वेगवेगळे उपक्रम असतात, त्यात भाग घ्यायचा. असा टाइमपास परत नाही करायचा. सगळे टाळ्या वाजवून तिला सपोर्ट करतात. आज समीरची चांगलीच उतरवली खूप गुरमीत असायचा. सगळीकडे चर्चा सुरू होते. समीर तिथून रागाने निघून जातो. त्याच्या पाठोपाठ त्याचा ग्रुपही तिथून निघून जातात. पहिल्या दिवसापासूनच मीरा कॉलेजमध्ये प्रसिद्ध होते. तिचं सगळं कौतुक करतात. खूप हिमतीची मुलगी आहे, सगळ्यांनी तिच्याकडून शिकण्यासारखं आहे. मीरा खूप मन लावून शिकते, तिचं स्वप्न पूर्ण करते आणि आई वडिलांचं नाव मोठं करते. प्रत्येक मुलींनी मीरासारखं वागायला हवं. स्वतःचं रक्षण स्वतः करायला हवं. त्रास देणाऱ्यांना सोडून न देता धडा शिकवायला हवा. याची कथा एका हिंमतवान मुलीची कथा म्हणून ओळखली जाते. अशाच प्रकारे प्रत्येक मुलींनी त्यांच्या जीवनामध्ये हिमतीने वागले पाहिजे आणि स्वतःचे रक्षण स्वतः केले पाहिजे. धन्यवाद.